पुण्यात रविवारचा अर्थात 3 ऑगस्टचा दिवस उजाडतो तो एका घटनेने। ही घटना आहे 3 मुलींशी संबंधित। यात 3 मुलींना पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ, मारहाण तसेच मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतो। नेमकं हे प्रकरण काय, ज्या मुलीमुळे हे प्रकरण घडलं ती नेमकी कुठून आली, यात राजकीय हस्तक्षेप कोणाकोणाचा आहे, राजकीय नेत्यांनी कुणी हे प्रकरणासाठी पुढाकार घेतला, हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अक्षय साबळे, आपलं महानगरमध्ये आपलं स्वागत आहे। माझ्याकडे आहे ही पोलिसांची तक्रार। ती आहे 19/7/2025 अर्थात 19 जुलै 2025 रोजीची। ती नोंद झाली आहे छत्रपती संभाजीनगर येथे। आणि ती कोणी नोंद केली आहे तर या 3 मुलीतील एक जी 21 वर्षीय तरुणी होती तिच्या पतीने। नेमकं तिच्या पतीने तक्रारीत काय म्हटलंय हे आपण पाहूया। तक्रारदार हा 31 वर्षीय असून तो नोकरी व्यवसाय करतो। या 21 वर्षीय व्यक्तीने ह्या तक्रारीत लिहिले की त्याची 21 वर्षीय पत्नी जी शिक्षण करत असून 19/7/2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घरातून कोणासही न सांगता निघून गेली, ती परत आली नाही। याबाबत या व्यक्तीने छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीचा अहवाल पुढे पोलीस उपायुक्तांकडे पाठवण्यात येतो आणि त्या 21 वर्षीय तरुणीचे लोकेशन काढण्यात येतं। त्यानुसार संबंधित महिला म्हणजे जी 21 वर्षीय तरुणी आहे ती पुण्यातील येरवडा भागात असल्याचं दिसून येतं। त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथील एक पथक पुणे येथे जाण्यास निघतं आणि ते पथक 1/8/2025 म्हणजे 1 तारखेला पुण्यात येऊन धडकतं। यानंतर जेव्हा हे पोलीस तपास घेतात तेव्हा एका पोलिसांना ह्या 21 वर्षीय तरुणीने दुसऱ्या महिलेशी संपर्क साधल्याचं CDR रिपोर्ट मध्ये कळतं। त्यानुसार पोलीस आपलं तपास करतात आणि तपास केल्यावर त्यांना कळतं की संबंधित महिला ही म्हणजे जी या 21 वर्षीय तरुणीने ज्या महिलेला कॉन्टॅक्ट केला होता ती महिला धनेश्वर विद्यालय धानोरी येथे राहते। जेव्हा पोलीस या महिलेकडे जातात आणि तपास करतात तेव्हा ती सांगते की संबंधित 21 वर्षीय तरुणी ही श्वेता पाटील यांच्यामुळे माझ्या संपर्कात आली। सध्या ती कोथरूड येथे एका महिलेच्या रूमवर राहत होती। ती रूम मला माहित आहे आणि मी तुम्हाला तिथे घेऊन जाते। तेव्हा काही पोलीस तिच्या सोबत या कोथरूड परिसरात येतात आणि त्या ज्या महिलेकडे ही 21 वर्षीय तरुणी राहत होती तेव्हा चौकशी करतात की अशी महिला जी 21 वर्षीय तरुणी आहे ती तुमच्याकडे राहण्यास होती का। तेव्हा ती महिला सांगते की ती 21 वर्षीय तरुणी माझ्या रूमवर राहायला आली होती, पण ती आता सध्या मुंडवा येथील वन स्टॉप जे गृह आहे तिथे राहते त्यासाठी आणि ते राहते असं ती सांगते। यानंतर या महिलेनं माहिती दिल्यानंतर पोलीस वन स्टॉप जे मुंडवा येथे आहे तिथं जातात। तेव्हा ते तिथं चौकशी करतात पोलीस की अशी महिला तुमच्याकडे आली आहे का। तेव्हा ती मग तिथील काही लोक त्या 21 वर्षीय तरुणीला पोलिसांसमोर हजर करतात। हजर म्हणजे त्यांना समोर आणून हे करतात की असे पोलीस तुझी चौकशी करत आहेत। आणि जेव्हा ती 21 वर्षीय तरुणी पोलिसांपाशी येते तेव्हा ती सांगते, तेव्हा त्या 21 वर्षीय तरुणीने जो जबाब नोंदवलाय तो महत्वाचा आहे।
ती म्हणते की माझे पती माझा शारीरिक आणि मानसिक छळ करत आहेत आणि या छळाला कंटाळून मी माझ्या नवऱ्याला सोडून आले. तसंच मी आता माझ्या नवऱ्याकडे किंवा माझ्या आई वडिलांकडे सुद्धा जाणार नाही. हा निर्णय मी माझ्या स्वतःच्या मर्जीने घेतलाय. यासाठी माझ्यावर कोणताही दबाव नाही. यानंतर पोलीस आपली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतात आणि माघारी निघून जातात. परंतु यात एंट्री होते एका वरिष्ठ माजी पोलीस अधिकाऱ्याची. हा पोलीस अधिकारी कोण तर संबंधित 21 वर्षीय जी तरुणी आहे तिचा सासरा असा सांगण्यात येतो. आणि या सासऱ्यानं जेव्हा पोलिसांवर दबाव आणतो त्यानंतर पोलीस हे पुन्हा त्या मुलीला, त्या 3 मुलींना, जी म्हणजे ज्या मुलीच्या संपर्कात ती आली होती, ज्या मुलीनं तिला, ज्या मुलीपाशी ती राहिली आणि स्वतः ती, अशा तिघींना पोलीस तिला कोथरूड पोलीस ठाण्यात बोलून घेतात. आणि इथंच खरं प्रकरणाला सुरुवात होते. ती कशी तर या मुलीला जेव्हा पोलीस ठाण्यात बोलून घेतात तेव्हा पोलीस तिला मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला जातो. नेमकं त्या 21 वर्षीय तरुणीने काय आरोप केल्यात ते मी तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात सांगू शकत नाही, कारण यात प्रचंड खालच्या भाषेचा वापर करण्यात आलाय असा आरोप त्या मुलीने केलाय. पण तुम्ही सगळ्या रांडा आहात असं संभाजीनगर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे आणि कोथरूड पोलीस ठाण्याच्या PSI प्रेमा पाटील तसेच PSI अमोल काटे असा त्या मुलीला बोलतात असे तिनं सांगितले. तसेच तुम्ही असे जातीचे असून तुझ्या रूमवर मुलं येतात, तू सगळ्यांसोबत झोपली असशील, तुझ्या मायबापाने टाकून दिले, तू उलट उत्तर देते, तुझा हा ऍटिट्यूड आहे, एक दिवस तुझा कोणीतरी मर्डर करेल, तू नीट जगून राहणारच नाही, तू असंच मरशील, तुला करिअर मध्ये कधीतरी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल, तुझ्यासारख्या मुलीला आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही, करिअर बर्बाद होईल. तुम्ही मुली स्कार्प सारखे, तुमच्या मुलींचे स्कार्प सारखे आहे म्हणजे तुम्ही समलैंगिक अर्थात लेस्बियन आहात असं ते पोलीस म्हणतात. आणि यानंतर मुलींना मारहाण केली जाते. आता यानंतर काय घडतं तर यातील एक श्वेता पाटील नावाची जी मुलगी असते ती एक फेसबुकवर व्हिडिओ टाकते आणि इथून या प्रकरणाला सुरुवात होते. ते नेमकं काय तर ही जेव्हा मुलगी फेसबुकला व्हिडिओ टाकते आणि व्हिडिओ टाकल्यानंतर ती कोथरूड पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलनाला बसते. खासदार सुप्रिया सुळे हे पहिल्यांदा ट्विट करतात आणि या प्रकरणाला आणखी मोठं स्वरूप येतं. सुप्रिया सुळेंनी जेव्हा हे प्रकरण बाहेर ट्विट केलं त्यानंतर यात सुजात आंबेडकर हे पोलीस ठाण्यात जातात आणि ज्या पोलिसांनी या 3 मुलींना मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करतात. परंतु पोलीस तसे काहीही करत नाहीत. मग रात्री ह्यानंतर ते कोथरूड पोलीस ठाण्यावरनं पोलीस आयुक्तालयात जातात आणि संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतात. आणि गुन्हा दाखल मान्य तरीही पोलीस काही ऐकत नाही म्हणून रोहित पवार, सुजात आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर ह्या पोलीस ठाण्यात रात्री 3 वाजेपर्यंत ठाण मांडून बसतात. तरीही पोलीस काही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं पाऊल उचलत नाही. यानंतर प्रकाश आंबेडकर हे स्वतः पोलीस आयुक्तांना फोन लावतात आणि सांगतात तुम्ही सर्वोच्च न्यायालय निर्देशाचं तुम्ही उल्लंघन करत आहात. तरीही पोलीस काहीही गुन्हा दाखल करण्यास तत्परता दाखवत नाहीत. यानंतर पोलीस एक 4 ओळीचं पत्र काढतात आणि त्यात नेमकं काय म्हटले हे आपण जाणून घेणार आहोत. तर त्यात पोलीस म्हणतात की प्रथमदर्शनी घडलेली घटना ही वस्तुस्थितीनुसार आधारित नसून प्रथमदर्शनी यात कोणतेही तथ्य दिसून येत नाही. भारतीय न्याय संहिता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती
अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 अंतर्गत दखलपात्र हा गुन्हा नाही असं पोलीस सांगतात. तसेच हे जे प्रकरण घडले ते कुठेही सार्वजनिक बाहेर अर्थात सार्वजनिक ठिकाणी घडले नसून बंद खोलीत घडले. त्यामुळे कोणत्याही अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही असंही पोलीस सांगतात. परंतु नेमकं या प्रकरणी पोलिसांवर कुणाचा दबाव होता का, त्यामुळे पोलीस अशी उत्तर देतात का, याला कुठेतरी संशय येतो. तो रोहित पवार यांनी केलेल्या एका ट्विटमुळे, आणि त्यांनी यातून 7 प्रश्न उपस्थित केलेत. ते नेमके 7 प्रश्न काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. रोहित पवार म्हणतात, एवढा प्रचंड रोष असतानाही पोलीस FIR दाखल करत नाही. पोलिसांवर कुणाचा दबाव होता? छत्रपती संभाजीनगर येथील ती ओबीसी समाजातील पीडित युवती कोण? या प्रकरणातील संबंधित माजी पोलीस अधिकारी कोण? त्यांचा पोलिसांवर दबाव होता का? या माजी पोलीस अधिकाऱ्यासाठी कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याने फोन केले? या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कोथरूड पोलिसांकडे कायदेशीर व्यवहार केला होता का? तसेच त्यांची परवानगी घेतली होती का तपास करण्यासाठी? कोथरूड मधील 3 युवतींना चौकशी करण्यात आली. त्यातील एकीला कामाच्या ठिकाणावरून पोलिसांनी उचललं. ते करताना पोलिसांकडे कोणतंही वॉरंट होतं का? चौकशी दरम्यान महिला पोलिसांसोबत संबंधित पोलीस माजी अधिकारी आणि पोलीस दलात कार्यरत नसलेल्या व्यक्ती युवतींच्या कोथरूड येथील चौकशीसाठी घरी गेल्या होत्या का? हा सुद्धा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. पोलीस नसलेल्या या व्यक्ती कोण आहेत? या व्यक्ती पोलीस दलातील कुणाशी संबंधित आहेत? कुणाशी त्यांची मैत्री आहे? त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? आणि या 3 युवतींना जीवे मारण्याची धमकी कुणी आणि का दिली? असे 7 प्रश्न उपस्थित रोहित पवार करतात. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये हा माजी पोलीस अधिकारी कोण? नेमका कोणत्या नेत्याने पोलिसांवर दबाव आणला? हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. या प्रकरणी आपण नेमके काय अपडेट येतात हे पाहणार आहोतच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं महानगर लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर